मालवणमध्ये झालेली घटना दुर्दैवी आहे, पण शिवराय पुतळा दुर्घटनेचं राजकारण करणं चूक आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। जयदीप आपटेला सोडणार नाही असं शिंदे म्हणाले। जयदीप आपटेला काम देणारे सूत्रधार सरकारमध्येच आहेत असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। आपटेच्या जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलतायत। जामिनासाठी 8 दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत असा आरोप संजय राऊतांनी केलाय। शिवराय आमच्यासाठी पूजनीय आहेत हे सांगण्यासाठी राऊत पवारांची गरज नाही अशी टीका नरेश म्हस्केंनी केली आहे। त्यांनी मोठ्या गप्पा मारू नये आणि आम्हाला शिकवू नये असा हल्लाबोल खासदार नरेश म्हस्केंनी केलाय। जयदीप आपटेनं चूक केली असेल तर त्याला आपटावंच लागेल असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। शिवरायांचा पुतळा प्राण ओतून तयार केला नसेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे असं मुनगंटीवार म्हणतायत। मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अखेर जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली आहे। गेल्या 2 आठवड्यापासून जयदीप आपटे फरार होता। आरोपी आपटेला आजच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सांगलीमध्ये येत आहेत। स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडतोय। त्यासाठी राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र येणार आहेत। राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये पार पडणाऱ्या सांगलीच्या कडे गावामधल्या पतंगराव कदम स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेंना देखील निमंत्रण दिलं होतं। मात्र त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कामाच्या निमित्तानं येऊ शकत नसल्याचं सांगत कार्यक्रमाला शुभेच्छा दिलाय असं आमदार विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलंय। राहुल गांधींच्या दौऱ्यात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या लक्ष्मण हाकेंना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलं। दौऱ्यावेळी कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी लक्ष्मण हाकेंना त्या परिसरात जाण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे। राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून नरेश म्हस्केंनी टीका केली आहे। उद्धव ठाकरेंना म्हस्केंनी चांगलंच डिवचलंय। राहुल गांधींचा महाराष्ट्र दौरा हा उद्धव ठाकरेंना चपराक आहे असं म्हस्केंनी म्हटलंय। राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नांदेडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली। वसंत चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून चव्हाण कुटुंबियांशी संवाद साधत त्यांचं सांत्वन केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबरला नागपूरसह विदर्भ दौऱ्याला येणार आहेत। प्रशासकीय यंत्रणेकडून मोदींच्या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात येते। मोदींच्या दौऱ्यानं भाजप विदर्भात प्रचाराचं रणशिंग फुंकण्याची शक्यता वर्तवली जाते। मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल रात्री मनोज जरांगेंची अंतरवली सराटीत जाऊन भेट घेतली। दोघांमध्ये सुमारे 3 तास चर्चा झाली। एकमेकांवर आरोप करून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचं शेतकरी तुम्हाला दुर्लक्ष करेल असा इशारा यावेळी जरांगेंनी सरकारला दिलाय। कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये विनाअनुदानित शिक्षकांनी शिक्षक दिनीच रास्ता रोको आंदोलन केलं। शिक्षकांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या सरकारनं मान्य न केल्यानं त्यांनी दसरा चौकात आंदोलन करत निषेध केलाय। नागपुरात पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी राज्यात शक्ती कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली। नागपुरातल्या या आंदोलनामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुखही सहभागी झाले होते। पवार गटाच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या महिलांना नक्की आंदोलन कशासाठी होतं हेच माहीत नव्हतं। आंदोलनातील महिला शक्ती कायद्यापासून अनभिज्ञ असल्याचं कळतंय। नागपुरात झालेल्या आंदोलनातील हा अजब प्रकार आता समोर आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये बीएससी पॅरामेडिकल विद्यार्थी असोसिएशनतर्फे आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला। प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली। आमदार नितेश राणेंच्या विरोधामध्ये परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुस्लिम समाजाविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध परळीतील मुस्लिम समाजानं केलाय। यावेळी त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजप आमदार नितेश राणे यांनी समस्त हिंदू बांधवांना मोठ्या प्रमाणात वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन केलंय। भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी वराह हा त्यांचा 3रा अवतार आहे। त्यामुळे हिंदूंनी सर्व सणांप्रमाणेच मोठ्या एकजुटीनं वराह जयंती साजरी करावी असं आवाहन नितेश राणेंनी केलंय। पुण्यातील नानापेठेमध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची हत्या झाली। या घटनेनं संपूर्ण पुणे शहर हादरून गेलं। या घटनेनंतर पुण्यात टोळी युद्ध भडकेल की काय अशी शंका व्यक्त केली जात होती। मात्र आता मी काहीही करणार नाही तर मी न्यायाची वाट बघीन असं वक्तव्य कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांनी केलंय। गडचिरोलीतील अतिदुर्गम पत्ती गावामध्ये अंधश्रद्धेतून 2 मुलांचा जीव गेलाय। मुलांची प्रकृती बिघडल्यानंतर आईवडिलांनी मुलांना डॉक्टरकडे न देता गावातल्या पुजाराकडे नेलं। मात्र पुजाराच्या मंत्रतंत्रामुळे मुलांची प्रकृती आणखीनच खालावली आणि त्यांचा मृत्यू झालाय।
चाकरमानी गणेशभक्त कोकणवासीय तळकोकणामध्ये निघाल्यानं मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। कोलेटी ते आमटेम या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। गणेश उत्सवाला अवघे काही तास उरलेत, याकरिता कोकणवासीय विविध मार्गाने आपल्या गावी पोहोचतायत। कोकणात जाण्याकरिता दिव्यातून जादा रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहेत। या रेल्वेकरिता मोठ्या संख्येने प्रवाशांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। सोन्या चांदीच्या किमती बुधवारी घसरल्या। इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सोने प्रतितोळे 214 रुपयांनी घसरून 71,280 रुपयांवर आले। चांदी प्रति किलो 1,240 रुपयांनी घसरून 81,038 रुपयांवर आली आहे। नाफेड एनसीसीएफचा कांदा खुल्या बाजारात येताच लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। कांद्याच्या दरामध्ये 700 रुपयांची घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सुमारे 65% अधिक बस फेऱ्या बंद राहिल्यात। त्यामुळे गणेश उत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांना आणि खरेदीसाठी ग्रामीण भागातून आलेल्या गणेश भक्तांचे मोठे हाल होत आहेत। रद्द झालेल्या फेऱ्यांमुळे सुमारे 14 लाखांचं उत्पन्न बुडालंय। एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला, मात्र एसटी सेवा अद्यापही सुरळीत असल्याचं पाहायला मिळत नाहीये। एसटी डेपोमधून सांगली साताऱ्याकडे जाणाऱ्या अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत। यामुळे तिकीट बुकिंग केलेल्या प्रवाशांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील 4ही आगारातून बससेवा पूर्ववत झाली। कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगळूरपीर या आगारातून 981 फेऱ्या सोडण्यात आल्या, तर 877 कर्मचारी पुन्हा कामावर परतले आहेत। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाल्यानं एसटी कर्मचारी कामावर परतले। धाराशिवमधील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत, तर एसटी वाहतूक सुरू झाल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय। मालेगावातील सर्वात मोठं असलेलं गिरणा धरण 96.8% भरलंय। तब्बल 2 वर्षांनंतर हे धरण काठोकाठ भरलंय। सलग झालेल्या पावसामुळे आणि गिरणासह मोसमी नदीला आलेल्या पुरामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। या धरणाचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये टिपण्यात आलंय। बीड जिल्ह्यामध्ये 8 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे 166 प्रकल्पातील पाणी पातळी ही 52% पोहोचली आहे। लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा बऱ्यापैकी वाढला असला तरी माजलगाव प्रकल्पामध्ये केवळ 25% पाणीसाठा शिल्लक आहे। हिंगोलीच्या गांगलवाडी शिवारामध्ये अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आलाय। या पुराच्या पाण्यात शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीचे पाईप वाहून गेलेत, त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला। त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। बुलढाणा जिल्ह्यात 8 तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा कहर पाहायला मिळतोय। जवळपास 11,609 हेक्टर क्षेत्रावरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत, तर 145 गावंही बाधित झाली आहेत। या संपूर्ण पूर परिस्थितीमध्ये 16,425 शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जामनेर तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा जोरदार फटका नदीकाठच्या शेतीला बसलाय। जवळपास 135 शेतकऱ्यांचं केळीसह कापूस पिकाचं नुकसान झालंय, तर पंचनामे करताना पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सुद्धा नदीपात्रामध्ये आढळून आले आहेत। मुसळधार पावसाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये कहर केलाय। यावेळी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे खासदार संजय देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतीची पाहणी केली। यावेळी त्यांनी कृषी विभागालाही उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। वसई विरारसह नालासोपाऱ्यामध्ये पावसानं हजेरी लावली। काही सखल भागात पाणी साचलं। पावसाचा जोर असाच राहिला तर रस्त्यांना तळ्याचं रूप येण्याची शक्यता आहे। चंद्रपुरात घनदाट वस्तीच्या भागामध्ये बिबट्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली। एका बंद घराशेजारी असलेल्या झुडपामध्ये बिबट्या आढळला। सकाळी स्थानिकांना बिबट्याचं दर्शन झाल्यानंतर एकच धांदल उडाली। वन विभागाच्या विविध पथकांचा बंदोबस्त या भागामध्ये तैनात करण्यात आलाय। यावेळी बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत।